नमस्कार. दिव्यांग बांधवांसाठी राज्य शासनामार्फत धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना ही सुरू करण्यात आली असून या योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना दरमहा 1,000 ते 3,000 रुपयापर्यंत पेन्शनचं मानधन जे आहे प्रति महिना हे दिलं जाणार आहे. आता ही योजना मुंबईत सुरू झाली असून संपूर्ण महाराष्ट्रावर कधीपर्यंत सुरू होणार आहे. त्याचबरोबर या योजनेसाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा, यासाठीची पात्रता काय काय आहे, कागदपत्र काय काय लागणार आहेत, सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ही जी योजना आहे धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना, याबाबतची माहिती जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर नवीन असाल निराधार योजनेअंतर्गत सगळ्या ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत, तर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, म्हणजे महत्त्वाच्या ज्या अपडेट आहेत ह्या तुमच्यापर्यंत अशाच वेळेवर पोचतील. व्हिडिओला सुरुवात करूयात. जी योजना आहे त्या संदर्भातली माहिती. धर्मवीर आनंद दिघे अर्थसहाय्य योजना 2026 या अंतर्गत दिव्यांगांना दरमहा 1,000 ते 3,000 रुपयापर्यंतचा पेन्शन महिना जो आहे यामध्ये दिलं जाईल, अर्थसहाय्य दिलं जाईल. अर्ज कसा करायचा ही माहिती जाणून घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदा धर्मवीर आनंद दिघे अर्थसहाय्य योजना म्हणजे काय, तर महाराष्ट्रातील दिव्यांग नागरिकांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. आणि या योजनेचा उद्देश दिव्यांग व्यक्तींना नियमित मासिक आर्थिक मदत देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे हा असणार आहे. किती आर्थिक मदत मिळेल, तर या योजनेअंतर्गत दिव्यांगत्वाच्या टक्केवारीनुसार दिव्यांग आर्थिक सहाय्य हे दिले जाणार आहे. म्हणजे 40 ते 80% दिव्यांगत्व असलेल्या लाभार्थ्यांना दरमहा 1,000 रुपये पेन्शन जे आहे या अंतर्गत दिले जाईल. त्यानंतरनं 80% ते 100% दिव्यांगत्व असलेल्या लाभार्थ्यांना दरमहा 3,000 रुपये इतकी पेन्शन जे आहे या योजनेअंतर्गत दिली जाईल. आणि ही रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केली जाईल. यासाठी कोणकोणती कागदपत्र आवश्यक असतील, तर अर्ज करताना आधार कार्ड, पॅन कार्ड, दिव्यांगत्व प्रमाणपत्र UDID कार्ड, अधिवास दाखला जो आहे डोमेसिल सर्टिफिकेट, रेशन कार्ड, त्याचबरोबर बँक खात्याचा तपशील, मोबाईल नंबर, आवश्यक असल्यास उत्पन्नाचा दाखला पुरावा आणि पासपोर्ट साईज फोटो हे लागणार आहेत. या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, तर सरकारी अर्जाचा फॉर्म हा डाउनलोड करून त्याची प्रिंट काढायची आहे. आता हा फॉर्म उपलब्ध झाल्यानुसार त्याची जी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, PDF त्याची जी फॉर्म आहे हा तुमच्यापर्यंत आपण पोहोचवणार आहोत. त्याबरोबर पाहू शकता टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप या चॅनलवर सुद्धा आपण ही जी PDF आहे, हा नमुना जो आहे अर्जाचा हा शेअर करणार आहोत. तर ही सगळी माहिती तुम्ही डाउनलोड केल्यानंतर सर्व माहिती काळजीपूर्वक भरून आवश्यक कागदपत्र या तुमच्या अर्जासोबत जोडायचे आहेत आणि त्यानंतरनं संबंधित कार्यालयामध्ये तुमचा अर्ज जमा करायचा आहे. काही ठिकाणी ऑनलाईन अर्जाची सुविधाही उपलब्ध असू शकते. म्हणजे पाहू शकता काही ठिकाणी ऑनलाईन सुद्धा अर्ज केला जाऊ शकतो आणि काही ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने सुद्धा हा अर्ज जो आहे हा भरला जाऊ शकतो. सध्या ही योजना कुठे सुरू आहे, कुठे लागू झाली, तर सध्या उपलब्ध माहितीनुसार ही योजना बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये सुरू करण्यात आली आहे. म्हणजे BMCसाठी ही योजना सुरू झाली असून राज्यभर विस्ताराबाबत शासन स्तरावर याची चर्चा सुरू असल्याची माहिती ही समोर आली आहे. म्हणून मुंबई बाहेरील नागरिकांनी अर्ज करण्यापूर्वी आपल्या जिल्ह्यातील समाज कल्याण विभाग, महानगरपालिका किंवा स्थानिक प्रशासनाकडून अधिकृत माहिती अवश्य तपासून घ्यावी की योजना तुमच्यासाठी सुरू झाली आहे किंवा नाही. कारण फक्त आता सध्यापुरतं तरी मुंबईसाठी ही योजना सुरू झालेली आहे. महत्त्वाची सूचना म्हणजे अर्जातील सर्व माहिती ही अचूक भरणं आवश्यक आहे. खोटी किंवा अपूर्ण माहिती दिल्यास अर्ज तुमचा बाद होऊ शकतो, नाकारला जाऊ शकतो. कागदपत्रांमध्ये नाव, पत्ता, आधार क्रमांक, बँक खाते आणि इतर तपशील जुळत असल्याची खात्री करूनच तुमचा अर्ज हा सबमिट करा, जमा करा. या योजनेचा मुख्य उद्देश आहे अनेक दिव्यांग नागरिकांना नियमित उत्पन्नाचं साधन हे उपलब्ध नसतं. अशा लाभार्थ्यांना आर्थिक आधार देणे, त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यास मदत करणे आणि त्यांचे जीवनमान सुधारण्याच्या उद्देशाने
ही योजना जी आहे नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. तर अशा पद्धतीने पाहू शकता दिव्यांग व्यक्ती तुमच्या ओळखीतील असतील तर या योजनेसाठी पात्र असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोचवा. कारण तुमचा जो एक शेअर आहे त्या लाभार्थ्यापर्यंत त्यासाठी पेन्शनचा लाभ जो आहे हा मिळवून देण्यासाठी मदत करू शकतो. इथं सगळी महत्त्वाची कागदपत्र तुमच्याजवळ असतील. तुम्ही जर या योजनेसाठी अर्ज पात्र असाल म्हणजे तुमचे जे दिव्यांगत्व असेल 40% पेक्षा जास्त असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. मुख्य म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही योजना आत्ता सध्यापुरतं मुंबईसाठी सुरू झाली असून संपूर्ण राज्यभर लवकरच या योजनेचा विस्तार होऊ शकतो. निराधार योजनेअंतर्गत जे दिव्यांग बांधव पेन्शनचा लाभ घेतात त्या सगळ्या लाभार्थ्यांसाठी ही योजना पुन्हा एकदा अजून जास्त लाभ मिळवण्यासाठी मदत मिळवू शकते. तर अशा पद्धतीने ही नवीन योजना जी आहे धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना ही सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत अर्जाचा नमुना हा लवकरच उपलब्ध होईल. तर हा कसा भरायचा या संदर्भात पुढचा अत्यंत व्हिडिओ आपण घेणार आहोत. अशा सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.